प्रेक्षकांनो, आज पण त्यांनी छान दाखवलंय हां. ते सिक्वली दाखवतायत एका मागोमाग एक. आता आज आपण बघतोय पिंकी धनंजयला म्हणते की अहो सुशीलाबाईंनी सांगितलं होतं मला ह्यांना तयार करायला, बरं दिसतं का ते सणासुदीच्या दिवशी वेणी नाही फणी नाही. आता हा धनंजय मनात विचार करतो, आता हिला नाही म्हणलं तर छबी गोंधळ घालेल आणि सासूबाईंनी म्हटल्यावर मला काही बोलता येणार नाही. सासूबाई येऊन पुन्हा आरडाओरडा करतील माझ्यावर, त्यापेक्षा हिला इथे राहू द्यावं. आता छबी त्या गोष्टीचा फायदा घेते आणि म्हणते मी आईला नाव सांगेल तुझं, आणि मोठ्याने आरडाओरडा करायला लागते, आई आई. आता धनंजयला काही खरं वाटत नसतं पिंकी जे बोलतीये ते, आणि पिंकी मनात विचार करते हा लोंबडीचा दिमाग आहे, याला काही खरं वाटतच नसेल मी जे बोलतीये ते, पण याला सुशीलाबाईची चांगलीच भीती वाटते. मग धनंजय थोडा विचार करतो आणि म्हणतो ठीक आहे, आवरा तुम्ही हिला, पण प्लीज गोंधळ घालू नका, नाहीतर ही तमाशा करेल, आणि दार लावून घ्या प्लीज मी गेल्यावर. आणि धनंजय तिथून निघून जातो. छबी पिंकीला थँक्यू म्हणते आणि म्हणते बरं झालं तू त्याला कटवलंस, तो खूप खडूस आहे. पिंकी म्हणते चला आपण आता आवरूया का. छबी म्हणते हो तू मला आवर हं. आणि पिंकीने छबीला खूप सुंदर तयार केलंय. प्रेक्षकांनो, सुशीलाबाई मितालीच्या सेवेला हजर आहेत. त्यांनी साडी आणि दागिने आणलेत मितालीसाठी. तिला म्हणता येऊ का ग आतमध्ये. मिताली म्हणते या ना आंटी, हे काय आणलंय तुम्ही. सुशीलाबाई म्हणतात अगं हे साडी आणि दागिने, आज जन्माष्टमी आहे ना, तू छान तयार हो. मिताली म्हणते आंटी हे किती हेवी आहे, मला हे कॅरी नाही करता येणार, आय एम सो सॉरी. सुशीलाबाई म्हणतात अगं असं कसं म्हणतेस तू, आज एवढा जन्माष्टमीचा उत्सव आहे, तुला साडी तर घालावीच लागेल ना. पण ही मिताली त्यांना सॉरी म्हणून टाकते की तिला साडी आवडत नाही आणि हे सगळं खूप हेवी वाटेल तिला ज्वेलरी. सुशीलाबाई म्हणतात अगं सगळं नको घालू, हे जास्ती वाटतंय का तुला, तुला जे पाहिजे ना तेच घाल हं. पण तरीसुद्धा मिताली म्हणते नाही मला हे कॅरी नाही करता येणार आंटी, प्लीज तुम्ही हे घेऊन जा. सुशीलाबाई म्हणतात अगं तुला माहिती आहे का, युवराजला खूप आवडतात हे सगळ्या गोष्टी, आपली परंपरा आपले सणवार त्याला फार आवडतं. तुला सांगते मी, घाटवाडीच्या पोरीला म्हणजे त्याच्या पहिल्या बायकोला त्याने खांद्यावर घेऊन मिरवलं होतं वटपौर्णिमेच्या पूजेला, अख्खा गाव बघत होता बघ. ती पोरगी तर त्याला सोडून गेली, तिला काही त्याच्या प्रेमाचं वाटलं नाही, ती चालली गेली माझ्या युवराजला सोडून, आणि माझा युवराज बघ बिचारा एकटा पडला ग. तिच्या नशिबात ते सुख नव्हतंच बघ, पण मिताली तुझ्या नशिबात आहे तूच माझ्या युवराजला त्या सगळ्या दुःखातून बाहेर काढू शकतेस. माझ्या युवराजला हे सगळं फार आवडतं ग. आणि मितालीला ते पटलंय आणि मिताली युवराजसाठी ते सगळं साडी वगैरे घालायला तयार झाली आहे. सुशीलाबाई म्हणतात घाल सगळ्या बायका येतील बघ वाड्यावर, छान तयार हो तू. आता मिताली म्हणते ठीक आहे आंटी, युवीला आवडतं ना मग मी घालेल. आणि ती पिंकीला आवाज द्यायला लागते पिहू ए पिहू. आता सुशीलाबाई म्हणतात अगं असिस्टंट कशाला पाहिजे तुला, मी आहे ना, मी नेसून देते की साडी तुला. मिताली म्हणते मला व्यवस्थित नाही नेसता येत, तुम्ही द्याल का नेसून. सुशीलाबाई म्हणतात हो मी देईल की तुला नेसून. आता तिला खूप आवडतं मितालीला, ती म्हणते आंटी यू आर सो स्वीट. आता इकडे छबीला तयार केलं आहे पिंकीने. छबी म्हणत असते ए मी किती छान दिसतीये ना ग छान. पिंकी म्हणते अगदी नक्षत्रवाणी दिसताय तुम्ही, व्हेरी ब्युटिफुल. आणि तिला काजळ लावते छबीला. इकडे खाली खूप साऱ्या बायका जमा झालेल्या असतात आणि इथे सुशीलाबाई नीलीला बऱ्याच सूचना देतात की सगळं असं काम कर तसं कर. आता तिथे माई आल्यात, त्या म्हणतात काय ग सुशीले, चित्रा कुठे गेली, तिला सांग ना ही सगळी कामं. सुशीलाबाई म्हणतात अहो माई चित्रानं तिच्या माहेरी गेली आहे, ती तुम्हाला विचारायला आली होती पण तुम्ही आराम करत होतात ना, म्हणून तिने मला विचारलं, मी तिला जाऊ दिलं. म्हणत होती की तिच्या माहेरी पण सण असतो ना जन्माष्टमीचा. माई म्हणतात अगं पण हे पण तिचंच घर आहे ना, इथे थांबायला हवं होतं की तिने. सुशीलाबाई म्हणतात अहो जाऊ द्या, तसं पण बऱ्याच दिवसाची नव्हती गेली ना, गेली बिचारी बापडी, मी हो म्हटलं तिला. आता तेवढ्यात मितालीवरून तयार होते आणि साडी घालून खाली आलेली आहे. सुशीलाबाई लगेच तिच्याकडे बघतच राहतात आणि म्हणतात अगो बाई काय सुंदर दिसतीये, आणि तिची दृष्ट काढतात आणि म्हणतात बघितलं का माई काय छान दिसतंय रुपडं. माईसाहेब म्हणतात हा जरा बरीच दिसतीये. सुशीलाबाई खूप कौतुक करताय मितालीचं. त्या म्हणतात खरं सांगू का, ही पोरगी युवराजसाठी एकदम फिट आहे बरं का. नाही काय का पोरी, अगं उगीच परदेशात गेली तू इथे असती ना तर तुझंच लग्न लावून दिलं असतं बघ युवराजशी, म्हणजे ती घाटवाडीची पोरगी आलीच नसती युवराजच्या आयुष्यात. माई म्हणतात काय ग सुशीला, आजचा चांगला दिवस आहे ना, कृष्णाचा जन्म होणार आहे, कशाला नको त्या गोष्टी उकरून काढतीयस. आता सुशीलाबाई लगेच म्हणतात बरं झालं ती बॅग गेली ते. नेमका तिकडनं युवराज येतो आणि हे शब्द ऐकतो. तो म्हणतो आईसाहेब काय बोलताय तुम्ही, हे तुम्हाला सांगितलं ना आमच्या आसपासच येतं आमच्या कारभारीन. सुशीलाबाई म्हणतात अरे लेका इसर आता तिला, तुझ्या आजूबाजूला कोणीच नाहीये, आता फक्त तुझ्या बाजूला मिताली आहे.
असं काही काय बोलतो लेका? अरे इसर त्या पोरीला, चेहरा बघ मितालीचा कसा पडला तुझ्यामुळे. आता युवराज सहज मितालीकडे बघतोय खालीवर. आता तिने साडी घातलेली असते. लगेच सुशीलाबाई म्हणतात, बघितलं का माई, युवराजला सुद्धा मितालीची भुरळ पडली. गुंतला बरं आपला युवराज मितालीच्या रूपामध्ये. पण युवराजला या वाक्याचा राग येतो आणि तो निघून जातो. माई म्हणतात, कशाची भुरळ पडली? गेला तो निघून. सुशीलाबाई लगेच म्हणतात, आहो नाही माई साहेब, लाजला तो. माई म्हणतात, अगं लाजला नाही, तो निघून गेलाय. बरं आता करशील का कार्यक्रमाची पुढची तयारी? हे सगळं बोलायला भरपूर वेळ आहे. कृष्ण जन्म होतोय ना, त्याची वेळ टळतीये. आता ही मिताली म्हणते, मी युवीला घेऊन येते. आणि ती युवराजच्या मागे मागे पळाली आहे. माईसाहेबांना युवी नाव जरा विचित्रच वाटतं. असो, आता सुशीलाबाई आणि माई सगळी तयारी करताय तिकडे. इकडे ही पिंकी छबीताईंना छान आवरून देते. छबी म्हणते, मी छान दिसतीये ना गं, मी आता खाली जाणार ना. माझा तो खडूस नवरा आहे ना, मला कधी फिरायलाच घेऊन जात नाही. मला पण नाही आणि माझ्या बाळाला पण नाही. तो मला खूप त्रास देतो गं. पण तू खूप चांगली आहेस. पिंकी मनात विचार करते, देवा काय हे यांच्या नशिबात वाढून ठेवलंय. त्यात धनंजयला एवढी चांगली, सुंदर आणि निर्मळ मनाची बायको मिळाली आहे, पण त्याला कदर नाही आहे हिची. आणि माझे धनी, त्यांच्या समोर त्यांची बायको आहे, पण माझी सुद्धा मजबुरी आहे आणि मी त्यांच्या जवळ जाऊ शकत नाहीये. काय काय वाढून ठेवतोस रे देवा एकेकाच्या नशिबात. आता छबी म्हणते, ए फ्रेंड, तू गप्प का बसली आहेस? तू पण मला ते धनंजय सारखी फसवणार आहेस का खोटं बोलून? छबी थोडीशी व्हायलंट व्हायला लागते. तेव्हा पिंकी तिला समजवते, नाही नाही छबीताई, मी तुम्हाला काय म्हटलं, मी तुम्हाला घेऊन जाणार, फक्त तुम्ही हट्ट करायचा नाही. मी काय काय सांगितलं लक्षात आहे ना तुमच्या? छबी म्हणते, हो माझ्या सगळं लक्षात आहे फ्रेंड, मी तुझं सगळं ऐकणार. आता छबी तिच्या बाळाशी बोलत असते, चल बाळा, आपण आता खाली जायचं, फिरायला जायचं. पिंकी आता छबीला समजवते की छबीताई, आपण बाळाला नको नेऊयात खाली, त्याला आवाजाने त्रास होईल की नाही, तो रडायला लागेल, मग तुम्हाला पुन्हा वर यावं लागेल की नाही, त्याला आपण इथेच झोपूयात. छबीला पिंकीचं म्हणणं पटतं, पण तिला थोडंसं वाईट वाटतं की तिच्या बाळाला न्यायचं नाही आणि ती बाळाला अंगाई गीत गाऊन झोपवतीये. प्रेक्षकांनो, खरंच छबीची अवस्था खूपच वाईट झाली आहे नाही. कोणाही म्हणजे दुश्मनासोबत सुद्धा असं होऊ नये असं पिंकीला वाटत असतं आणि तिला खूप वाईट वाटते छबीकडे बघून. पण ती छबीसाठी खूप प्रयत्न करते, छान दाखवता येते. पण आता ही मिताली आहे ना, ती युवराजच्या हात धुवून मागे लागली आहे. प्रेक्षकांनो, ती युवराजच्या गाडीची चाबी काढून घेते. युवराज म्हणतो, ओ काय करताय तुम्ही, चाबी द्या आमची. मिताली म्हणते, नाही देणार, तू इथे थांबायचंस कार्यक्रमाला. युवराज म्हणतो, हे बघा बाजूला व्हा तुम्ही, आम्ही चाबीच्या शिवाय पण गाडी चालू करू शकतो. मिताली आता त्याच्या बाजूला जाऊन बसते आणि म्हणते, हो का, मग हे घे चाबी, मी पण येते तुझ्यासोबत बाहेर फिरायला. युवराज म्हणतो, येड्या झाल्या का, आम्ही कुठे चाललोय आणि तुम्ही काय आमच्या मागे येणार आहे का, चला उतरा इथून खाली. पण ती मिताली काही युवराजचा पिच्छा सोडे ना, ती युवराजशी हात लावूनच बोलत असते, कम ऑन युवी, असं काय करतोस रे, अरे तुझ्यासमोर एवढी ब्युटिफुल मुलगी आहे आणि तुला काही मॅनर्स वगैरे आहे की नाही. युवराजला खूप अनकम्फर्टेबल होत असतं तिच्यासमोर, साहजिक आहे, कुठल्याही सज्जन पुरुषाला हे असं आवडतच नाही. आता ही मिताली त्याला म्हणत असते, तू माझ्याकडे बघत पण नाही. युवराज म्हणतो, ओ तुमचे मॅनर्स बिनर्स घाला अमेरिकेत, मला जाऊ द्या बरं, बाजूला व्हा तुम्ही, असं मला हात लावू नका. पण मिताली ऐकतच नसते. ती म्हणत असते, असं काय करतो रे युवी, मी तुझ्यासाठी किती छान तयार झाली आहे, विसर ना तुझ्या त्या धोकेबाज बायकोला. हे ऐकल्यावरती युवराज चिडतो आणि म्हणतो, हे बघा त्या आमच्या आजूबाजूलाच आहे. पण मिताली मात्र कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करते त्याला, हे बघ तुझं फ्युचर मी आहे, तुझी बायको नाही आहे आणि तू तिला विसर, ती तुझ्यावर प्रेम करत नाही. युवराज म्हणतो, हे बघा बस करा आता, उतरा इथून खाली, हे असं शोभत नाही तुम्हाला. एखाद्या लग्न झालेल्या पुरुषाच्या मागे लागणाऱ्या बाईला काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? मिताली युवराजच्या ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाही आहे. ती त्याच्या तोंडावर बोट ठेवते आणि म्हणते, कम ऑन युवी, अरे तुझी बायको धोकेबाज होती, धोकेबाज लोक असे येत नाहीत वापस. युवराजला इतका राग आलाय आता तिचा, त्याला असं वाटतंय हिच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही आहे. तो गपचूप गाडीच्या खाली उतरतो आणि आतमध्ये जायला लागतो. ही मोठ्या मोठ्याने ओरडते, युवी कम ऑन, मी तुझं फ्युचर आहे, तू माझं बोलणं ऐकत का नाही आहेस, बघ इकडे माझ्याकडे. पण आता युवराज आत गेल्यावर ही पुन्हा त्याच्या मागे मागे पळते आणि आतमध्ये गेल्यावर त्याचा हात काहीशा अशा प्रकारे धरते आणि लगेच सुशीलाबाईंना म्हणजे ओरडतीये, आंटी मी युवीला घेऊन आले. छबी वरनं युवराजला बघते आणि म्हणते, हे युवराज, मी बघ कशी छान दिसतीये. युवराजचं लक्ष छबीकडे जातं आणि तो सगळं विसरतो. छबी अगदी धावत येते युवराजकडे. माई छबीकडे बघतात आणि खरंच बघतच राहतात. खूप दिवसांनी छबी एवढी सुंदर आणि सालस दिसतीये त्यांना. युवराजला पण फार छान वाटतंय. पिंकीला आता राग येतोय, कारण युवराजचा हात धरलेला असतो ना मितालीने. पिंकी अशी राग
सगळं बघत असते आणि युवराजने ते नोटीस केलंय. युवराज पटकन मितालीचा हात झटकून टाकतो पिंकीकडे बघत असताना. आता ह्या गोष्टी ना प्रेक्षकांनो ते फक्त मालिकेमध्ये दाखवतात, पण मी तुम्हाला हे एक्सप्लेन करते. आता छबी पिंकीला आवाज देते, ए फ्रेंड खाली ये ना तू. आणि ती युवराजला सांगते, बघ माझ्या फ्रेंडने मला तयार केलं, छान दिसतीये ना मी, सांग ना मला. युवराज आता पिंकीचे गालगुच्चे घेतो आणि तिला जवळ घेतो आणि म्हणतो, ताईसाहेब तुम्ही खूप सुंदर दिसताय. आता छबी म्हणते, तू कसा माझा उम्मा घेतलास, आता हिचा पण घे हा. उम्मा म्हणजे पप्पी. ती म्हणते की तू पिंकीची पण पप्पी घे. आता सगळेजण असे आश्चर्यचकित होऊन बघताय छबीकडे. छबीचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यामुळे तिला या गोष्टी कळत नाहीत ना, पण बाकीच्यांना खूप वियर्ड वाटतंय. मिताली तर रागानेच बघतीये छबीकडे. छबी म्हणते, घे ना तू तिचा उम्मा. पिंकी आता ती सगळी घटना म्हणजे परिस्थिती सावरतीये. ती म्हणते, असं नाही करायचं छबीताई, तुम्ही काय म्हणलात मला हट्ट करणार नाहीत ना. आता छबी म्हणते, हो तू तिला थँक्यू म्हण हां युवराज. आता युवराज म्हणतो, बरं छबीताई म्हणतो. आणि युवराज पिंकीला थँक्यू म्हणतो, थँक्यू हां माझ्या ताईसाहेबांना इतकं छान तयार केल्याबद्दल. पिंकी युवराजला वेलकम म्हणते, पण मितालीला खूप जेलसी होते. मिताली ओरडते पिंकीवर आणि म्हणते, ए पिहू, या वेड्याबाईला कशाला आणलंस ग तू खाली तयार करून, तिने सकाळी किती गोंधळ घातला तुला माहिती नाही का, ती सगळं स्पॉईल करून टाकेल ना. युवराजला खूप राग येतो आता तिचा. युवराज तिला काही बोलणार एवढ्यात लगेच सुशीलाबाई म्हणतात, अरे युवराज हे बघ माणसं आलेले आहेत ना, इथे माणसं आहेत ना, चल चल अगं चल मिताली आपण आता कार्यक्रमात जाऊया, चला छबीताई. लगेच सुशीलाबाई ती सगळी परिस्थिती सावरायला लागतात. त्यांना वाटतं तमाशा नको व्हायला. पिंकी आता युवराजकडे बघते आणि युवराज पिंकीकडे. डॉल्बी येतो आणि डॉल्बीच्या हे सगळं लक्षात येतं. डॉल्बी म्हणतो, दादा चल चल तिकडे बसूयात आपण. पण युवराज जरा गुंतलेला आहे पिंकीमध्ये, म्हणजे त्याला काहीतरी भास होतोय, पण चेहरा वेगळा असल्यामुळे कन्फ्युजन आहे जरा. असो, पण आता ह्या सगळ्या बायका इथे झिम्मा फुगडी खेळायला लागतात. कृष्णाचा जन्म करायचा आहे ना, तर हे सगळं खेळ चालू आहेत. युवराज सारखा पिंकीकडे बघतोय. हे डॉल्बीने नोटीस केलंय, तो त्याला चिडवत असतो. सुशीलाबाई मस्त फुगडी बिगडी घालतायत आणि फुगडी घालताना त्यांना चक्कर आली आहे म्हणून आता खाली बसल्यात आणि मितालीला आग्रह करतायत की तू ही फुगडी खेळ, पण मितालीला काही जमत नसतं. नको आंटी मला नाही जमणार. सुशीलाबाई म्हणतात, अगं जमतं की, खेळ खेळ. आणि ती मितालीला फुगडी खेळायला लावतात, पण मितालीला काही जमत नसतं. तिने साडी घातलेली असते त्यामुळे तिला चालायलाही नीट जमत नाही आहे असं काहीसं दाखवलं आहे. पिंकी चिडलेली असते युवराजवर, त्यामुळे चेहरा पडलेला असतो तिचा आणि एका कोपऱ्यात छबी आणि पिंकी उभे असतात. युवराजचं लक्ष तिच्याकडेच असतं आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला. पुढे आपण बघतोय की जन्माष्टमी झाली आहे. कृष्णाचा जन्म खूप छान पद्धतीने यांनी दाखवला आहे आणि खूप जुने जुने गाणे लावलेत प्रेक्षकांना. उद्या ना ऐकायला खूप भारी वाटेल तुम्हाला. आणि पिंकी ते खेळ खेळतीये आणि युवराजकडे सतत बघतीये आणि हे सगळं सुशीलाबाईंनी नोटीस केलं आहे. म्हणजे कालचाच प्रोमो त्यांनी आज दाखवला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. पण सुशीलाबाई जेव्हा ओरडतात ना पिंकीवर, ए असिस्टंट बस कर ना आता, तेव्हा युवराज पिंकीची बाजू सावरायला जातो. हे एक त्यांनी दृश्य एक्स्ट्रा ॲड केलं आहे. तर आता तुम्हाला कसं वाटेल उद्या बघायला मला नक्की कळवा. छान दाखवता येते खरं तर, एक स्टेप बाय स्टेप पुढे जात आहेत. तर तुम्हाला हा रिव्ह्यू आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका. आणि प्रेक्षकांनो, अजूनही खूप प्रेक्षकांनी सबस्क्राईब नाही केलं आहे चॅनलला. ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचे खूप खूप मनापासून आभार आणि ज्यांनी नाही केलं आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय